तर पहिला शेतकरी मित्रांनो जो वाण आहे तो म्हणजे की बीडीएन 716. तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांना बीडीएन 711 हा त्यामध्ये वाण माहित आहे, पण बीडीएन 716 हा त्यामध्ये वाण बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्यामध्ये माहित नाही. तर आता शेतकरी मित्रांनो हा जो काही बीडीएन 716 जो नावाचा हा वाण आहे, जे काही आपलं याचं बदनापूरचं रिसर्च सेंटर आहे, बदनापूरच्या रिसर्च सेंटरने हा त्यामध्ये विकसित केलेला, संशोधित केलेला त्यामध्ये वाण आहे. तर ह्या वाणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे नेमकी काय? सगळ्यात पहिली गोष्ट की ह्या वाणाला थोडे दिवस पाहायला गेले तर थोडे दिवस आपल्याला त्यामध्ये जास्त लागत असतात. जे काही बाकीचे इतर येणारे वाण आहेत त्याच्या तुलनेमध्ये ह्या वाणाला जे काही दिवस आहे हे त्यामध्ये आपल्याला जास्त लागत असतात. बाकीचे आपण जर वाण पाहिले 140 दिवस असेल, 145 दिवस असेल, त्या दिवसामध्ये ते असतात, पण हे थोडे जास्त दिवस घेतात. ह्या वाण त्यामध्ये लाल दाण्याचे त्यामध्ये आपल्याला रंग पाहायला मिळतो. आता तुरीचे जर पाहिले तर दोन प्रकार आपल्याला तुरीचे पाहायला मिळतात. एक त्यामध्ये सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाची तूर आणि एक दुसरी म्हणजे की लाल रंगाची तूर. आता बरेचसे शेतकरी काही त्यामध्ये लाल रंगाची तूर करता, काही त्यामध्ये सफेद करता. जर तुम्ही लाल जर रंगाची जर करणार असाल तर अशा वेळेस बीडीएन 716 ह्या वाणाला निश्चित त्यामध्ये तुम्ही प्राधान्य देऊ शकता. याची जी शिफारस आहे ही पूर्ण महाराष्ट्रासाठी त्यामध्ये करण्यात आलेली आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर जालन्याचा भाग असेल, बदनापूर असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, त्यानंतर नांदेड वगैरे असेल, ह्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती हा वाण त्यामध्ये केला जातो आणि अतिशय छान त्यामध्ये उत्पन्न येतं. कधी पण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, वाण निवडत असताना जर तुम्हाला जास्त उत्पन्न पाहिजे, तुम्हाला जर जास्त उत्पन्न पाहिजे तर कधी पण जास्त दिवस असणारे वाणांची त्यामध्ये निवड करायची आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याला जर कमी दिवसामध्ये शेत लवकरात लवकर मोकळं करायचं आहे तर अशा वेळेस कमी दिवसाचे वाण करायचं आहे. पण तुम्हाला उत्पन्न जर जास्त पाहिजे नसेल तर जास्त दिवसाचे वाण जर केलेले असेल तर निश्चित तुम्हाला उत्पन्न त्यामध्ये चांगलं मिळू शकतं. तर बीडीएन 716 ह्या तुरीचं त्यामध्ये वैशिष्ट्य काय आहे? मध्यम आणि उशिरा येणारा त्यामध्ये कालावधीमध्ये येणारा हा त्यामध्ये वाण आहे. म्हणजे मध्यम स्वरूपाचा कालावधी लागतो. जर भारी जमीन असेल तर अशा वेळेस जास्त दिवस लागू शकता. तुमची थोडीशी मध्यम स्वरूपाची जमीन असेल, हलकी असेल तर अशा वेळेस अगदी 140-50 दिवसांमध्ये सुद्धा हा वाण त्यामध्ये पक्व होऊ शकतो. या वाणाचं खास मेन वैशिष्ट्य म्हणजे की मर रोगासाठी सहनशील असलेला वाण आहे. मर रोगासाठी सहनशील असलेलं वाण आहे. कारण तूर पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मर लागली जाते आणि एका जर झाड आपलं जर मेलेलं असेल तर साधारणपणे आपलं खूप मोठं त्यामध्ये नुकसान होत असतं. त्यासाठी आपली तूर पिकामध्ये मर लागली गेलेली नाही पाहिजे. एक दुसरी गोष्ट म्हणजे की वांज रोग. मागच्या काही वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणावरती जे काही आपण विकतचं बियाणं घेत असतो ते बियाणं लावल्यानंतर वांज रोग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. तूर सुरुवातीला एकदम चांगली येते, व्यवस्थित येते, वाढही चांगली होते, पण ज्यावेळेस फुलं लागण्याची स्टेज येते त्यावेळेस फुलं लागली जात नाही, शेंगा लागली जात नाही, आपलं झाड त्यामध्ये वांज राहत असतं आणि त्या झाडाचा काही त्यामध्ये फायदा होत नाही. पण हा जो काही वाण असणार आहे ह्या दोन्ही रोगांसाठी मेन तूर पिकामध्ये ज्या काही मेन समस्या आहे दोन्हीसाठी सहनशील असलेलं त्यामध्ये वाण आहे. या दाण्यांचं जर ऍव्हरेजली जर आपण वजन जर पाहिलं, 100 जर दाणे तुम्ही जर घेतले तर साधारणपणे 11 ग्रॅम त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वजन पाहायला मिळतं. म्हणजे की दाण्यांची जी काही साईज वगैरे आहे ती सुद्धा अतिशय मोठी आहे आणि मोठे जर दाणे असेल तर निश्चित तुम्हाला वजन जास्त मिळतं. वजन जास्त असेल तर उत्पन्न जास्त मिळतं आणि आपला त्यामध्ये फायदा वगैरे होत असतो. तसंच हा जो काही वाण आहे म्हणजे की फांद्यांची संख्या याच्यामध्ये जास्त पाहायला मिळते. भरपूर प्रमाणामध्ये फुटवा करतो. काही जे तुरीचे वाण असतात आपण बघतो की सरळ वाढले जातात आणि नंतर वरती जाऊन फुटवा करतात. काही जे तुरीचे वाण असतात हे त्यामध्ये खूप कमी फुटवा करतात. पण हा जो काही वाण आहे अगदी तुम्हाला खोडापासून खाल जे काही जमिनीचा खालचा भाग आहे त्याच्यापासून तो वर शेंड्यापर्यंत भरपूर फुटवा झालेला त्यामध्ये पाहायला मिळतो. काही न करता म्हणजे फुटव्याची संख्या ही याचा त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये हा याचा वैयक्तिक त्यामध्ये गुणधर्म आहे. त्यामुळे फुटवाही जास्त मिळतो आणि डाळीची उत्तम क्वालिटी. प्रामुख्याने जी काही डाळ असते तुरीची डाळ बनवण्यासाठी हा वाण त्यामध्ये चांगली याची त्यामध्ये डिमांड आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे डाळीसाठी सुद्धा वेगवेगळे वाण येतात हे पण तुम्हाला माहित असेल. तर डाळीसाठी सुद्धा ज्यावेळेस मार्केटमध्ये विकायला नेतो तर याच्यामुळे डाळीसाठी याची मागणी जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला 2 पैसे सुद्धा या ठिकाणी जास्त पाहायला मिळू शकता. दुसरा जो आहे वाण सर्व शेतकऱ्यांचा त्यामध्ये वैयक्तिक प्रसिद्ध असलेला वाण म्हणजे की अंकुर सीडचा त्यामध्ये चारू. खूप मोठ्या प्रमाणावरती ह्या चारू जो काही वाण आहे याची त्यामध्ये लागवड वगैरे केली जाते आणि खूप त्यामध्ये प्रसिद्ध असलेला वाण आहे. आता याच्याबद्दल बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहित असणार आहे. जो काय आहे एक मध्यम स्वरूपाचा जो काही कालावधी असणार आहे ह्या कालावधीमध्ये येणार हा वाण आहे. म्हणजे 155 ते 165 दिवस लागतात. तर यातले जे काही शेतकरी मित्रांनो दिवस असतात कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दिवस समजा मी इथे सांगतो की 155 ते 165 दिवस, एखादा शेतकरी म्हणून की मला 170 दिवस लागले. एखाद्या शेतकऱ्याचं असंही शेत असू शकतं की त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये 140 दिवसामध्ये सुद्धा हा वाण येऊ शकतो. तर हा नेमकी फरक कसा पडतो? तुमच्या जमिनीवरती हा फरक त्यामध्ये डिपेंड असतो. तुमची जमीन जर भारी असेल तर निश्चित तुम्हाला जास्त दिवस लागणार आहे. कारण भारी जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स जे असतं ते तुमच्या पिकाला भरपूर त्यामध्ये मिळत राहतं आणि याच्यामुळे दिवस त्यामध्ये जास्त लागतात. जर तुमची हलकी जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये न्यूट्रिएंट्स म्हणजे जे काही असणारे अन्नद्रव्य आहे हे कमी प्रमाणामध्ये असतात आणि त्याच्यामुळे तुमचं पीक सुद्धा लवकर तयार होत असतं. त्यामुळे दिवसाचं जे काही कालावधी आहे ते तुमच्या जमिनीवरती डिपेंड असतं. याचा सुद्धा दाण्यांचा रंग त्यामध्ये लाल आपल्याला पाहायला मिळतो. मराठवाडा आणि विदर्भासाठी ह्या वाणांची शिफारस आहे.
आणि प्रामुख्याने जर विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्येच तूर त्यामध्ये लावली जाते. बाकीच्या भागांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये तूर लावली जाते. त्यातल्या पश्चिम महाराष्ट्र असेल तिकडे तर खूप म्हणजे अगदी लावलीच त्यामध्ये जात नाही. आपला मराठवाडा असेल विदर्भ असेल ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तूर लावली जाते आणि अशा दोन्ही भागांसाठी ह्या वाणाची त्यामध्ये शिफारस करण्यात आलेली आहे. या तुरीचे लाल त्यामध्ये तुरीचे दाणे आहे. मध्यम आणि उशिरा कालावधीचा हा त्यामध्ये येणारा वाण आहे. सेम जसं मी तुम्हाला सांगितलं BDN 716 त्यात सेम दोन्हीचा कालावधी सेम आहे. जे काही लाल दाण्याच्या तूर असतात ह्या काही प्रमाणामध्ये जास्त दिवस त्यामध्ये घेत असतात, त्यामुळे याला सुद्धा आपल्याला दिवस त्यामध्ये जास्त पाहायला मिळतात. मर रोगासाठी सहनशील असलेला वाण आहे आणि वांज रोगासाठी सुद्धा सहनशील असलेला वाण आहे. खूप आता याच्यामध्ये कंपनीने सांगितलं आहे की मर रोग येत नाही, वांज रोग येत नाही, पण तरी पण मी वैयक्तिक काही चारोचे त्यामध्ये प्लॉट पाहिले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये मर रोग वगैरे सुद्धा लागला जातो आणि वांज रोग सुद्धा त्यामध्ये पाहायला मिळत असतो. पण बऱ्याच वेळेस काय होत असतं की शेतकरी मित्रांनो, आपली जमीनच इतकी खराब असते की आपल्या जमिनीमध्ये बुरशी जास्त वाढलेली असते आणि भले मग किती सहनशील असलेला वाण असला तरी तो वाण आहे त्या रोगाला त्यामध्ये सहन होत नाही आणि परिणामी आपलं जे काही झाड आहे त्यामध्ये मेलं जातं. तर याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट की जर मर येऊन द्यायची नसेल, वांज रोग जर येऊन द्यायचा नसेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुमची जमीन चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे की तुमच्या जमिनीमध्ये बुरशी नाही नसली पाहिजे. याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही तुरीची लागवड करता किंवा सुरुवातीला ज्यावेळेस जमिनीची मशागत करता, पाऊस पडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही रोटा मारत असेल किंवा वखरणी करत असेल, त्यावेळेस एकरी 4 किलो जर तुम्ही ट्रायकोडर्मा जर टाकून दिलेला असेल, 4 किलो त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, ट्रायकोडर्मा त्यामध्ये घ्यायचा आहे. 10 ते 15 किलो माती घ्या, मिक्स करा, संपूर्ण शेतामध्ये टाकून द्या. बिलकुलही तुमच्या पिका